पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये आपण आहोत आणि जवळपास 2 तासामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये पडलाय आणि अक्षरशः शेतीमालाचं जे आहे ते नुकसान आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय आणि हे सगळे शेतकरी जे आहेत किंवा मार्केट यार्डमधले व्यापारी जे आहेत ते आता थोडासा पाऊस थांबल्यानंतर आपापल्या जागी योग्य ठिकाणी जे आहे तो आपला शेतमाल घेऊन जाताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मार्केट यार्डचा परिसर जर आपण पाहिला तर या परिसरामध्ये सध्याच्या घडीला पाणीच पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतंय। कारण का मागील काही वर्षांमध्ये हा पुण्याचा पॅटर्न ठरलेला आहे की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस जो आहे तो अनेकदा पडताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि यंदा देखील तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि काही उपनगरांमध्ये कोसळधारा ज्या आहेत ते पडलेलं पाहायला मिळाल्या। तुफान अशी बॅटिंग पावसाने केली आणि त्यानंतरची ही परिस्थिती आहे। काहीशा प्रमाणामध्ये मार्केट यार्ड परिसरामध्ये पाणी देखील तुंबलेलं पाहायला मिळतंय। तर शेतकऱ्यांचा शेतीमाल मोठ्या प्रमाणामध्ये अगदी महत्त्वाचा जो मेन रस्ता आहे समोरचा त्या रस्त्यापर्यंत हा सगळा वरती वाहत जाताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आत्ताची ही परिस्थिती पाहतोय काहीशी पावसाने विश्रांती घेतलेली आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो शेतीमालाचं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे या सगळ्या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तर तारांबळ उडालीच, परंतु मार्केट यार्ड परिसरामध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।